दुःखातून दूर करायचं ते देवाला अवघड झालं आणि देवाने एक युक्ती अशी सुचवली की प्रत्येकाच्या घरामध्ये एक देव निर्माण केला आणि तो देव म्हणजे आपली आई। आईचा विषय माझा खूप गहन आहे आणि माझा स्पेशल विषय आईचा आहे। ज्यांना आई आहे त्यांनी मन लावून ऐका, ज्यांच्या आईबद्दल थोडी का होईना माया कमी झाली असेल त्यांनी तर खूप मन लावून ऐका। कारण का खरी आईची माया ज्याला आई नाही त्यालाच कळते, ज्याला आई नाही त्यालाच कळते। क्योंकि एका बापाने लेकराला विचारलं की तुझी आई जी तुला जन्म देऊन मरून गेली ती आई तुला आवडती का आताची जी सावत्र आई आहे ती तुला आवडती? तर पोरग म्हणलं जी मला जन्म देऊन आई गेली ती खोटी होती आणि आता जी सावत्र आई जी आहे ती खरी आहे। बापाला नवल वाटलं की पोरग असं का म्हणतोय, आताच्या कालच्या बाईला खरी आई म्हणतोय आणि जिने जन्म दिला तिला खोटी का म्हणतोय? तर त्याने विचारलं बापाने की काय भानगड आहे, असं का बोलतोस? तर पोरग म्हणलं मला जी जन्म देणारी आई होती ती मला म्हणायची की तू जर आगाऊपणा केलास, तू जर मस्ती केलीस तर मी तुला दिवसभर उपाशी ठेवीन। पण मला ती तशी नव्हती करत। मी आगाऊपणा करू, काही मस्ती करू, काही पण करू, ती मला शोधून आणायची आणि जेवाय घालायची। तुझी ती खोटी होती, जसं बोलत तसं करत नव्हती। आणि आताची जी आई आहे ती पण मला म्हणते की तू जर आगाऊपणा केलास तर मी तुला उपाशी ठेवेन आणि खरंच मला ती दिवस उपाशी ठेवते। म्हणजे ती किती खरी आहे। जिस्म होता है मगर जिस्म पर जान नहीं होती। अरे उस बच्चे को कौन गले लगाए जिसकी माँ नहीं होती, जिसकी माँ नहीं होती। लेकरू किती जरी गुंडा असो, बदमाश असो, बेटा अगर गुंडा हो या मवाली पर माँ तो अपने आंचल में छुपा लेती है। बेटा अगर गुंडा हो या मवाली पर माँ तो अपने आंचल में छुपा लेती है। अरे माँ तो भिखारी हो या हो तवायफ पर माँ तो माँ होती है। माँ तो माँ होती है। अगर चुकलं तुझं बाई आईगा माझे आईगा। अगर चुकलं तुझं बाई रडत धाई धाई ग, हे रडत धाई धाई ग, ये ना माझे
गेली गाई ग हे ना माझे मगाई विना मगाई विना माया साऱ्या जगामध्ये नाही ग साऱ्या विश्वामध्ये नाही ग हे ना माझे लेकरावर माया फक्त आईचीच असते कारण का की आई डोक्यावर हात फिरवती बाळा जेवलास का विचारती लाड करती सगळ्या सुखदुःखाच्या गोष्टी आई करते आणि बाप चिडतो रागावतो मारमार करतो शिव्या देतो पण मी आवर्जून सांगतो की बापाची माया दिसत नसते आणि लेकरावर फक्त जीव आईचाच नसतो कारण का लेकराचा गुन्हा त्या आईसाठी माफ असतो लेकराचा गुन्हा त्या आईसाठी माफ असतो आणि कुटुंबात फक्त एकाचा धाप असतो पण कुटुंबात फक्त एकाचा धाप असतो पण संकट येता खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा तो फक्त आणि फक्त बाप असतो बाप असतो एकदाच ही गाई तुझ्या बासाठी तरसून गेलो मी तुझं रूप पाहण्यासाठी मग चंद्रन
माझी सेवा संपवतो. पुढचा कार्यक्रम आपण